नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज लाईव्ह या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण राजकीय आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। बातमीपत्रात सुरुवात करूया। मतदार वाढ झालेली ही अनाकलनीय, काँग्रेसच्या सांख्यिकी विश्लेषण विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांचा आरोप। विधानसभेतील निवडणुकीतील स्थिती। त्यानंतर दुसरी बातमी आहे एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी, सरकारकडून समर्थन मात्र विरोधकांची सरकारवर टीका। लाडक्या बहिणींना आर्थिक साक्षरतेचे धडे, सरकारची चाचपणी सुरू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीनंतर बहिणींना आर्थिक साक्षरता कशी द्यायची यासाठी सरकार प्रयत्न करणार। त्यानंतर बातमी आहे मुख्यमंत्री मराठ्यांच्या मागण्यांशी गद्दारी करणार नाहीत, मनोज जरांगे मराठा नेते यांचं प्रतिपादन। त्यानंतर बातमी आहे भारत माता सोकियांकडूनच साखळ दंडात, उद्धव ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल। शिंदेनी शिवसेना प्रमुखांचा नव्हे अमित शहांचा फोटो घरात लावावा, संजय राऊत। लाडकी बहीण योजना कायम राहील, एकनाथ शिंदे। महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात उद्गार काढले। शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, 4 दिवसातील दौरे रद्द केले। अचानक प्रकृतीत कफ आणि खोकला झाल्याने पवारांची प्रकृती अस्वस्थतेत आहे। पुस्तकांचे गाव करण्यासाठी मालगुंडला 1.25 कोटींचा निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा। त्यानंतर बातमी आहे केजरीवालांसारखा खोटारडा मी माणूस पाहिला नाही, अमित शहा यांची भरसभेत केजरीवाल यांच्यावर टीका। शहांनी भाजपाचा जाहीरनामा केला प्रकाशित। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।